नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. कांदा भाव संदर्भातील कांद्याचे भाव वाढणार का? कांद्याचे भाव वाढणार तर कधी, किती आणि कशामुळे वाढणार? काय महत्त्वाचे कारण? सविस्तर थोडक्यात संपूर्ण लाईव्ह अपडेट बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा. सांगा पुढच्या चॅनलवरती नवीन असाल तर हवामान आपल्या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करावं नका. शेतकरी बांधवांनो, एकंदरीतच कांदा प्रश्नासंदर्भातील तातडीने बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून या ठिकाणी घेण्यात येणार असल्याची माहिती आलेली आहे. आणि त्या बैठकीत या ठिकाणी राज्याचे कृषी मंत्री, प्रधानमंत्री, त्यानंतर या ठिकाणी बघितलं तर अन्य मंत्री संबंधित शेती विषयाचे या ठिकाणी भावासंदर्भातील जे काही मंत्री आहेत त्या संदर्भातील त्यांची बैठक होणार आहे. या बैठकीत काय निर्णय होणार काय नाही त्या संदर्भातील आपण महत्त्वाच्या बातम्या आपण जाणून घेणार आहोत. परंतु एक महत्त्वाचे अपडेट जाणून घ्या तत्पूर्वी. कांदा प्रश्नासंदर्भात तोडगा काढण्यासाठी मंगळवारी बोलावली मुख्यमंत्र्यांनी बैठक. मंगळवारी दुपारी मंत्रालयामध्ये कांदा प्रश्नासंदर्भात निर्णय घेण्यासाठी तातडीने बैठकीचे आयोजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. या बैठकीमध्ये कांदा प्रश्नावरती निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मागील काही दिवसापासून कांदा प्रश्न हा उग्र बनत चाललेला आहे. शेतकऱ्यांना कांद्याचे आता रडण्यासाठी सुरुवात केली आहे. मागील काही दिवसापासून शेतकऱ्यांनी उन्हाळी कांदा साठवून ठेवला होता, मात्र तो कांदा पावसामुळे खराब झाला. या सर्व प्रश्नावर सातत्याने शेतकरी संघटना, विविध राजकीय पक्ष हे गंभीरपणे आवाज उठवत होते. मागील 4 दिवसापासून महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांनी देखील आदेशानुसार शेतकरी थेट लोकप्रतिनिधींना फोन करत होते. या फोन आंदोलनामुळे लोकप्रतिनिधींना देखील त्रस्त झालेला आहे. कांदा प्रश्नाच्या संदर्भात या ठिकाणी आंदोलन सुरू होते. शरद पवार पक्ष गटाचे या ठिकाणी बघितलं वतीने शेतकऱ्यांनी निघालेला मोर्चा देखील महत्त्वाचा असून मोर्चामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाचे अध्यक्ष शरद पवार तसेच खासदार सुप्रिया सुळे, निलेश लंके, आमदार रोहित पवार यांनी कर्जमाफीच्या प्रश्नासंदर्भात मुख्य मागणी केली होती व शेतकऱ्यांच्या या ठिकाणी कांद्याचा प्रश्न सोडण्याची मुख्य मागणी केली. त्यामुळे देखील सरकारला मोठा इशारा मिळाला आहे. धन्यवाद.